केलेलं मनोगत अतिशय अतिशय सुंदर आहे. पण शिक्षकांनी बोलावं म्हणून मी फक्त तुमचे 2 मिनिटं घेणार आहे. महत्वाचा महाराजांचा इतिहासातला एक मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, जो 1-2 वेळेस या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय बाबूसाहेब, विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय सावकार सर, अभिनवच्या मुख्याध्यापिका आदरणीय जाधव मॅडम, सर्व शिक्षक बंधू भगिनी, सन्माननीय पालक आणि आज साक्षात या विद्यालयात उपस्थित असलेले महाराष्ट्राचं दैवत, तुमच्या आमच्या हृदयाचं स्पंदन, खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राची देवता आई जिजाऊ आणि आई जिजाऊच्या पोटी ज्या महान रत्नाने जन्म घेतला असे शिवछत्रपती शिवाजी महाराज साक्षात या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात या ठिकाणी साकारलेले आहेत. या ठिकाणी साक्षात ते उपस्थित झालेले आहेत. म्हणून आपण जोरदार जय घोषणेने प्रथमतः त्यांना अभिवादन करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय. जिजाऊ. 65 किलोची तलवार बाळगतो ते येसाजी, 2000 सैन्यांना एकटा सामोरे जाऊन त्यांच्याशी झुंजतो ते बाजी. आपला हात तुटला तरीही दुसऱ्या हाताने लढत राहतो, त्यांचं नाव तानाजी. दिल्लीवरून पुण्याला अवघ्या 8 तासात घोड्याने येतात, त्यांचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतात, त्यांचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला एकटा सामोरे जाऊन त्याला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो, त्यांचं नाव शिवाजी. अशा या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण उलट जर वाचलं तर अख्ख्या आयुष्यभर ज्यांनी जीवाशी खेळले, अख्ख्या आयुष्यभर जीवाचं रान केलं असे शिवछत्रपती शिवाजी महाराज. विद्यार्थी मित्रांनो, 400 वर्षापूर्वी महाराजांची एक सेवा नावाची गोष्ट या ठिकाणी मी सांगतो आहे. सेवा म्हणजे काय? 350 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी इराक मधून सिद्दीकी आमच्या कोकणात यायचे. इराक मधून सिद्दीकी आमच्या कोकणात यायचे आणि आमच्या आया बहिणींना उचलून न्यायचे, त्यांची इज्जत लुटायची. ही बाब महाराजांना सांगण्यात आली. महाराजांनी तात्काळ इराक मधून येणाऱ्या सिद्दीकींचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी कोकणात सिंधुदुर्ग मध्ये समुद्रात किल्ला बांधण्याचं ठरवलं. महाराजांनी हे काम त्यावेळेचे चीफ इंजिनियर हिरोजी इंदुलकर होते. हिरोजी इंदुलकरांना हे काम देण्यात आले. हिरोजी इंदुलकरांनी महाराष्ट्रात कोकणात समुद्र किनाऱ्यात किल्ला बांधायचं काम सुरुवात केली. परंतु अचानक महाराजांना आग्र्याला जावं लागलं. महाराज आग्र्याला गेले. काम तर सुरू झालं, परंतु त्या ठिकाणी पैसा कमी पडला. हिरोजी इंदुलकरांनी महाराजांची वाट नाही पाहिली. आपला स्वतःचा खजिना उभा केला आणि महाराजांनी दिलेला शब्द हिरोजी इंदुलकरांनी पूर्ण केला. समुद्रात किल्ला बांधला, पूर्ण झाला. महाराज आग्र्यावरून आले. आग्र्यावरून आल्यानंतर हिरोजी इंदुलकर यांना विचारतात, किती छान किल्ला बांधला, माझ्या स्वप्नातला किल्ला बांधला. त्याच वेळेस हिरोजी इंदुलकरांना महाराज म्हणत असताना महाराज पुन्हा विचारतात, बोला हिरोजी इंदुलकर, काय पाहिजे तुम्हाला? त्यावेळेस हिरोजी इंदुलकर म्हणतात, नाही महाराज मला काही नको. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी स्वराज्याची राजधानी बांधणार ते काम मला द्या. निश्चितच ठरल्याप्रमाणे शिवांनी राजगडावरून रायगडावर स्वराज्याची राजधानी बांधण्याचं काम सुरू केलं आणि ते काम त्यावेळेचे चीफ इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांना देण्यात आलं. हिरोजी इंदुलकरांनी रायगडाच्या बांधकामाची सुरुवात केली.
बरोबर 2.5 वर्ष लागेल. विद्यार्थी मित्रांनो, सहलीच्या माध्यमातून आपण रायगडावर जातो, परंतु जात असताना रोपवेच्या मार्गाने न जाता आपण जर त्या ठिकाणी मावळ्यांसारखे चढून गेलात तर रायगड, माझ्या शिवबांचा रायगड, ज्यावेळेस तुम्ही पाहाल चढत असताना त्या ठिकाणी महादरवाजा, हत्ती तलाव, राणी बसा, त्या ठिकाणी जगदीश्वराचं मंदिर, अक्षरशः हृदयाच्या कप्प्यामध्ये अख्खं महाराजांचं हे रायगड घ्यावं असा हा रायगड. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी रायगडावर प्रवेश केला आणि संपूर्ण रायगडाचं बांधकाम ज्यावेळेस हिरोजी इंदुरकरांना विचारलं, अतिशय मन प्रसन्न होईल असा हा किल्ला शिवाजी महाराजांनी पुन्हा सांगितलं, हिरोजी अहो मागा, काहीतरी मागा, सांगा, अहो इतका सुंदर किल्ला बांधला, कसा आहे, काय विचार होते. त्यावेळेस हिरोजी इंदुरकर महाराजांना म्हणाले, महाराज हा किल्ला जो आहे ना, एकदा माणूस वरती आला तर तो खाली जाऊ शकत नाही, कारण वरती आले तर हवा आणि खाली गेलं तर पाणी आहे. या गडावर आलेला कोणी येऊ शकणार नाही. परंतु त्यावेळेस या रायगडावर या ठिकाणी हिरकणी नावाची गवळण सूट घेऊन रायगडावर यायच्या. परंतु त्या दिवशी एक प्रसंग घडला. 6 वाजून गेले, नियमात 6 वाजता रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे, परंतु हा दरवाजा बरोबर 6 वाजता बंद झाला. मात्र ही हिरकणी गडावरच थांबली. तिला समजलं दरवाजा बंद झालेला आहे, आता करायचं काय. परंतु तिथं लेकरू घरी होतं, म्हणून रायगडावरून मार्ग शोधला आणि सरसर ती गडाच्या खाली आली आणि आपल्या लेकराला ती भेटली. ही बातमी महाराजांजवळ पोहोचली. महाराजांनी विचार केला, आपल्या मावळ्यांना सांगितलं की आत्ता पालखी न्या आणि ही पालखी गावात जाऊ द्या आणि हिरकणीला पालखीत बसून आणा. त्या पद्धतीने मावळे गावात गेले, हिरकणीला पालखीत घेतलं आणि पालखीत वाजत गाजत मान सन्मानाने महाराजांनी रायगडावर हिरकणीला आणलं. त्यावेळेस महाराजांनी तिचा सन्मान केला, सुंदर असा सन्मान केला आणि हिरोजी इंदुरकरांना बोलवलं आणि इंदुरकरांना सांगितलं की इंदुरकर, आपण तर म्हणाले होता की या ठिकाणी आलेला शत्रू वरती तर हवा आहे, खाली तर पाणी आहे, वरती आलं तर हवा, खाली आहे पाणी, आलेला शत्रू हा कधी वापस फिरून जाणार नाही. आणि म्हणून मग हे झालं कसं, हिरकणी खाली गेली कशी. त्यावेळेस हिरोजी इंदुरकरांनी दिलेलं उत्तर महाराजांना. हिरोजी इंदुरकर म्हणतात, महाराज ही महाराष्ट्राची आई आहे, लेकरासाठी ती काही करू शकेल. असं दिलेलं महाराजांचं उत्तर. ही महाराष्ट्राची आई आहे, ही महाराष्ट्राची आई ही या पद्धतीने आपल्या लेकरासाठी काही करायला मागे पुढे राहत नाही. त्यानंतर महाराज म्हटले की अरे इंदुरकर बोल, तुला मला काहीतरी द्यायचं आहे, तू मागत का नाही. त्यावेळेस पुन्हा इंदुरकर बोलले की महाराज असू द्या, ज्यावेळेस तुमचा राज्याभिषेक सोहळा होईल त्यावेळेस मी मागणार आहे. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू होता. राज्याभिषेक सोहळा चालू असताना त्या ठिकाणी महाराज आपल्या मावळ्यांना त्यांच्या पराक्रमाप्रमाणे काही ना काही बक्षीस देत होते. कोणाला ढाल देत होते, कोणाला तलवार देत होते, कोणाला घोडा देत होते. हिरोजी इंदुरकर एका कोपऱ्यात उभे होते. हे रक्तच वेगळं होतं, महाराजांच्या मावळ्यांचं रक्तच वेगळं होतं. हे महाराजांवर प्रेम करणारं रक्त होतं. महाराजांच्या कुठे पायाला जरी जखम झाली तरी जखम माझ्या मावळ्यांना होणारी होती. अशी जखम मावळ्यांना होणारी जखम ही त्यांना सण होणारी होती. महाराजांसाठी जीवाचं काही झालं तरी करायला वाटेल ते करायला असे होते. म्हणून काही नको, महाराजांनी पुन्हा विचारलं, अरे माग इंदुरकर, माग तुला काय हवंय. त्यावेळेस महाराजांनी पुन्हा इंदुरकरांनी महाराजांना पुन्हा सांगितलंय, महाराज हा कार्यक्रम संपल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात जाणार आणि जगदीश्वराच्या मंदिरातून दर्शन घेऊन पूर्वेच्या दिशेने जेव्हा तुम्ही खाली उतरणार ना, तेव्हा मी मागणार आहे. नेहमीप्रमाणे कार्यक्रम राज्याभिषेक सोहळा संपला. महाराज आपल्या सिंहासनावरून उठले आणि जगदीश्वराच्या मंदिरात महाराजांनी प्रवेश केला. महाराजांनी जगदीश्वराच्या मंदिराचं नमस्कार केला, नतमस्तक झाले आणि बरोबर पूर्वेच्या दिशेने खाली उतरत असताना, पायरीवर पाय ठेवत असताना समोर उभे होते हिरोजी इंदुरकर आणि पायरीला जो दगड लावायचा तो दगड हातात घेऊन हिरोजी इंदुरकर उभे होते. विद्यार्थी मित्रांनो, या महाराष्ट्रात आज 400 वर्ष झाली. 400 वर्षात फक्त 3 पायरीचे दगड झालेले आहेत. 2 पायरीचे दगड जे झाले ते माझ्या पंढरपूरला झालेले आहेत. ते 2 पायरीचे दगड आहेत ते भक्तीचे आहेत. ते पायरीचे दगड भक्तीचे
आहेत. पहिली पायरी आहे ज्यावेळेस तुम्ही पंढरीला जातात, पंढरपूरला जातात, माझ्या विठ्ठलायाचं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही जातात, त्यावेळेस पहिल्या पायरीवर तुम्हाला नतमस्तक व्हावं लागतं. ती पायरी माझ्या संत जोकोबांची पायरी आहे. त्या पायरीवर नतमस्तक व्हावं लागतं. त्या ठिकाणी आपल्याला संत जोकोबांचं रूप धारण करावं लागतं. त्यानंतर जी पुढची पायरी आहे ती पायरी माझ्या संत नामदेवांची पायरी आहे. त्या पायरीवर डोकं ठेवावं लागतं. संत नामदेव म्हणतात, विठ्ठलाला म्हणतात संत नामदेव की विठ्ठला, या ठिकाणी जेवढेही भक्त आहे, हे भक्त ज्यावेळेस तुमच्या दर्शनाला येतील त्यावेळेस तुमचं दर्शन घेत असताना त्यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर बसावी आणि म्हणून त्या ठिकाणी ही पायरी लावण्यात यावी. अशा ज्या 2 पायऱ्या आहेत पंढरपूरच्या मंदिराच्या बाहेर, या 2 पायऱ्या भक्तीच्या आहेत माझ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि तिसरी जी पायरी आहे ती पायरी आहे सेवेची पायरी आहे. ज्या ठिकाणी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराच्या मंदिरातून खाली उतरतात आणि उतरत असताना ज्याच्या हातामध्ये पायरीला लावणारा दगड आहे आणि तो दगड हिरोजी इंदुरकरांच्या हातात आहे, त्या दगडावर नाव कोरलेलं आहे. स्वतःच्या अक्षरात स्वतःच्या हाताने लिहिलेले नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर असं त्या पायरीवर नाव आहे. आजही ते नाव शाबूत आहे. महाराजांना एवढे गड किल्ले बांधले त्या काळातले उस्ताद, त्या काळातले अतिशय हुशार चीफ इंजिनियर ज्यांनी रायगड किल्ल्याची बांधणी केली, ज्यांनी समुद्राच्या किल्ल्याची बांधणी केली आणि त्यांनी महाराजांकडे काय मागावं मागितलं तर मला एका पायरीला फक्त दगड लावू द्या, त्या दगडावर माझं नाव मला लिहू द्या की जेणेकरून महाराज तुम्ही जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घेऊन खाली याल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाचं धूळ तुमचा पाय चरण स्पर्श माझ्या मस्तकावर पडेल आणि मी मात्र धन्य होईल. याला म्हणतात सेवा. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात असताना महाराजांनी जी काही महाराजांच्या मावळ्यांनी जी काही सेवा केलेली आहे ही सेवा आजपर्यंत दुसरी झालेली नाही. बरोबर रमजानचा दिवस होता. रमजानच्या दिवशी महाराज आपल्या 100 मावळ्यांना घेऊन शाहिस्ते खानाच्या छावणीवर छापा टाकण्यासाठी निघाले. दिवस होता. त्या ठिकाणी महाराज मावळ्यांना घेऊन निघाले. शाहिस्ते खानाला समजलं, शाहिस्ते खान छानपैकी डेरा टाकून बसलेले होते. शाहिस्ते खानाला समजलं की शिवाजी महाराज येत आहेत. शिवाजी महाराज येतांची चाहूल शाहिस्ते खानाला लागल्या क्षणी शाहिस्ते खान आपल्या याच्यातनं खुर्चीवर उठला आणि पळत सुटला लपला कुठे बायकांच्या घराड्यात. त्यांना माहिती होतं जगायचं असेल मरायचं नाही, आपल्याला जिवंत राहायचं असेल तर सगळ्यात सुरक्षित जागा जर कोणती हवी असेल तर ती म्हणजे बायकांची जागा. कारण की शाहिस्ते खानाला माहिती होतं या जगामध्ये एकच व्यक्ती अशी आहे की जी व्यक्ती स्त्रीचा सन्मान करते आणि स्त्रीच्या अंगाला हात देखील लावत नाही आणि ती व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या ठिकाणी जेवढे माझ्या वाचण्यात जेवढे राजे येऊन गेले कित्येक राजे वाचण्यात येऊन गेले पण एकमेव राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी आपल्या दरबारात एकाही स्त्रीला नाचवलं नाही, स्त्रीचा सन्मानच केला. ते माझे राजे या जगात झालेत, अजरामर आहेत आणि अजरामर असणार आहेत. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी पाहिलं शाहिस्ते खान आपल्या पत्नीच्या गळ्यात लपलेले आहेत त्यावेळेस आवाज नाही, श्वासाचा आवाज नाही, पूर्ण मंद श्वास मंद, सगळीकडे शांतता. शाहिस्ते खानाला वाटलं अरे शिवाजी महाराज गेले की काय. शाहिस्ते खानाने हळूच मान वरती केली. शिवाजी महाराज दिसत नाही असा अंदाज घेतला आणि जसे पळत सुटले शाहिस्ते खान पळला तोच तशी शिवाजी महाराजांच्या लक्षात आले. धावत सुटले शिवाजी महाराज शाहिस्ते खान पुढे आणि तलवार निघाली आणि शिवाजी महाराजांना वाटलं की शाहिस्ते खानाची गर्दनच उडवली परंतु वेळ नव्हती. गर्दनीवर हातावर आले आणि शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटच उडवले. सगळीकडे शांतता पसरली आणि त्याच वेळेस शाहिस्ते खानाची बहीण जोरात रडत आली आणि भाईजान कुछ कीजिए भाईजान, मेरी बेटी गायब है भाईजान कुछ कीजिए भाईजान, मेरी बेटी दिख नहीं रहा भाईजान, कुछ कीजिए भाईजान. त्यावेळेस शाहिस्ते खान आपल्या बहिणीला म्हणाले की तू चिंता मत कर, शिवाजी महाराज के किसी व्यक्ति ने किसी मावळे ने तेरी बेटी को लेके गए होते ना तर शिवाजी महाराज तुझ्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करतील आणि स्वतःच्या मुलीसारखा सांभाळ करून आणि तुला सही सलामत या ठिकाणी देतील. त्यांचं हे बोलणं चालू असताना शिवाजी महाराज तर वाड्यासारखे निघून गेले. बोलणं चालू असताना एका पेटाळाच्या बाजूला लपलेली त्यांच्या
बहिणीची मुलगी आली आणि त्यांनी कवटाळलं. हे होते शिवाजी महाराज. महाराजांनी कधीही कोणत्याही स्त्रीला मान सन्मानाने वागवलं. ज्यावेळेस महाराजांच्या निधनाची बातमी आली, विद्यार्थी मित्रांनो, काळ बघा कसा होता. शाकीब मुस्ताईद खान, महाराजांच्या निधनाची बातमी आली. सगळ्यात जास्त आनंद शाकीब मुस्ताईद खानला झाला. शाकीब मुस्ताईद खान, त्याला असं वाटलं ही बातमी मी जर औरंगजेबाला दिली तर औरंगजेब किती खुश होईल, किती खुश होईल. शाकीब मुस्ताईद खान पळत सुटला, औरंगजेबाच्या रूम मध्ये गेले आणि त्यांना सांगितले, औरंगजेबाला बोलले ते की जहापना बड़ी खुशी की खबर है जहापना. त्यावेळेस औरंगजेब म्हटले, क्या खुशी की खबर है, क्या खुशी की खबर है. काफिर बजरीनाथ झिरस्त, काफिर बजरीनाथ झिरस्त, काफिर बजरीनाथ झिरस्त. म्हणजे आपला शत्रू गेला, हे जग सोडून गेला. जहापना, हे जग आपला शत्रू सोडून गेला. कोण? त्यावेळेस सांगितलं, शिवा हुजूर. त्यावेळेस औरंगजेबाने आपली नमाज पढण्याची चटई अंथरली, रुखवट्या काढल्या, नमाज पडला आणि नमाज पडून झाल्यानंतर औरंगजेबाने भगवंताच्या अल्लाच्या दिशेने हात उंच करून म्हणाला, ये अल्लाह तेरे दरवाजे खुले रखना, हे अल्लाह तेरे दरवाजे खुले रखना. एक नेक बंदा तेरे पास आ रहा है, एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. भगवंताला ते प्रार्थना करतात की हे भगवंता, तुझ्या स्वर्गाचे दरवाजे तू उघडे ठेव. या महाराष्ट्रातल्या या पृथ्वीवरच्या मातीतला नेक पुत्र, जो प्रत्येकाला हवासा असणारा पुत्र, शिवछत्रपती शिवाजी महाराज तुझ्याकडे येतोय, तू त्याला कवेत घे. म्हणजे औरंगजेब सुद्धा भगवंताला प्रार्थना करून सांगतात की भगवंता, तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघडे कर. असे राजे या मातीत जन्माला आले. आज तुम्ही आम्ही आहोत. तुमच्या आमच्या हृदयाचं जे स्पंदन आहे, मोठ्या अभिमानाने सांगत आहोत आम्ही की आज फक्त महाराजांचं नाव जरी उच्चारलं तर हृदयाचं फुगतं, छाती फुगते, सगळ्या नसा अशा पुल्लवित होतात आणि मन असं प्रसन्न होतं. असा महाराजांचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. शेवटी एवढंच म्हणेल, वही हिंदू है जो अल्लाह को भगवान समझेगा, वही हिंदू है जो अल्लाह को भगवान समझेगा, वही मुसलमान है जो भगवान को रहमान समझेगा. यही संदेश है गीता का, यही संदेश है गीता का और यही पैगाम है कुरान का. इंसान तो वो है जो मेरे शिवबा के विचारों पर चलेगा, मेरे शिवबा के विचारों पर चलेगा. धन्यवाद. मी महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.